सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर 22,000 रुपये महिना आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये भेटणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणत्या पेपरनी कोणत्याही मुलाखतनी ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन होणार आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला 8 घंटेची ड्यूटी राहते आणि आपली जी ड्यूटी राहते तसा धरण वगैरे झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो दवाखाना झालं, कारखाने, त्याचबरोबर शासकीय निमशासकीय कार्यालय झालं, मंडळ झालं, महामंडळ कार्यालय इत्यादी ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपली ड्यूटी या ठिकाणी लागते। एक लक्षात ठेवा। तर सुरक्षा रक्षक मंडळची ही भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि फॉर्म भरणे जे या ठिकाणी चालू झाले आहे। 29 एप्रिल पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। उंची किती आहे, ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे आपलं सिलेक्शन होणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आतापासूनच मी सांगू राहिलो, तर इथून 3 ते 4 महिन्यापासून मी तुम्हाला सांगून राहिलो की सुरक्षा रक्षकची मंडळ भरती निघणार आहे आणि ते 100% जे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे आणि आपला जो अंदाज हा या ठिकाणी खरा लागलेला आहे। एक लक्षात ठेवा, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना वाटत नव्हतं की बा सुरक्षा रक्षक मंडळची भरती येणार आहे म्हणून। असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार या ठिकाणी कमेंट आले की सर भरती निघणार नाही आहे, असे भरपूर डिमोटिवेट करणारे या ठिकाणी कमेंट आले होते। पण मी जे विद्यार्थी मित्रांनो सांगण्याचा जो उद्देश होता की तुम्ही आतापासून तयारीमध्ये लागा। आतापासून जर तुम्ही तयारीमध्ये लागसाल, तुमचा त्या ठिकाणी विंड आउट ऑफ होणार आहे, गोळा तुमचा आउट ऑफ होणार आहे, 100 मीटर तुमचे आउट ऑफ होणार आहे, 1600 मीटर आउट ऑफ होणार आहे, तुमचा कोणी हात नाही पकडणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे। तुमच्यासाठी सांगण्याचा या ठिकाणी उद्देश होता, माझ्यासाठी या ठिकाणी उद्देश नव्हता। तुम्हाला सांगण्याचाच उद्देश होता की सुरक्षा रक्षकची भरती येणार आहे आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे वेगवेगळे त्या ठिकाणी कमेंट केले होते की भरती निघणार नाही म्हणून, पण पहा विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षकची भरती या ठिकाणी निघालेली आहे। आपला जो अंदाज आहे या ठिकाणी 100 लागलेला आहे, 100% लागलेला आहे। म्हणजे सांगायचा एकच उद्देश राहते की तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे। ठीक आहे, तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देतो। तर बा जाहीर सूचना, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांच्या नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियोक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय दिलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा तर www.sgbregistration.in या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। आणि त्याचबरोबर तारीख दिली 29/4/2026 पासून फॉर्म भरणे चालू झाले, म्हणजे 29 एप्रिल पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि 28 मे 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर होणार आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये उंची यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे, महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 158 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। ठीक आहे, आता त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर ग्राउंड किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर या ठिकाणी 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा जर कमी मारली, टायमिंग कमी आला, 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क आणि 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क आणि 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क। 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क। 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क। अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग
रनिंग आहे 40 मार्कासाठी। आणि या सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये 12वी पास यामध्ये मागितलेला आहे आणि वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 40 मार्कासाठी। त्यानंतर 30 मार्कासाठी आपलं काय असणार आहे 100 मीटर आहे। तुम्ही जर या ठिकाणी 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारली 30 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 11.50 ते 12 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 24 मार्क, 12.50 सेकंड ते 13.50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपलं 30 मार्कासाठी 100 मीटर आहे। त्याचबरोबर 30 मार्कासाठी पुरुष उमेदवारांना गोळा फेक आहे। 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे। 7.90 मीटर ते 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी मारला 24 मार्क तुम्हाला भेटणार आहे। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जसा तुमचा या ठिकाणी कमी गोळा जाणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये काय 800 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे। 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे। 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क। 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी 100 मीटर मध्ये बघू शकता की 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे। 14 ते 15 सेकंड लागले 24 मार्क, 15 ते 16 सेकंड लागले 20 मार्क, 16 ते 17 सेकंड लागले 16 मार्क आणि 17 ते 18 सेकंड लागले 12 मार्क, 18 ते 19 सेकंड लागले 8 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर गोळा फेक जर पाहिलं महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त फेकला तर 30 मार्क आपल्याला भेटणार आहे पैकीच्या पैकी, ठीक आहे। आणि जसा तुम्ही गोळा कमी फेकसाल तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून यामध्ये तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। जसं तुमचं MSCIT झालं असेल तर 4 मार्क तुम्हाला बोनस भेटणार आहे। तुमचं जर NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर 4 मार्क भेटणार आहे आणि NCC C सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर 6 मार्क या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे सुरक्षा रक्षक मंडळची ही संपूर्ण निवड प्रक्रिया एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल देत राहणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चांगली ड्युटी आहे सुरक्षा रक्षक मंडळची। यामध्ये आपल्याला जो पगार आहे हा 22,000 रुपये भेटणार आहे आणि मेन म्हणजे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, कारण की या भरतीमध्ये कोणत्याही पेपरने कोणत्याही मुलाखतने ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। म्हणजे ज्यांचं चांगलं ग्राउंड बसलं 100 पैकी तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सुरक्षा रक्षक मंडळमध्ये होणार आणि खाकी वर्दी जे विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे। कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये याच्या अगोदर निळ्या कलरची वर्दी होती, पण आता जे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये खाकी वर्दी तुम्हाला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। खाकी वर्दी आहे आणि खाकी वर्दीचा जो रुबा आहे हा वेगळा या ठिकाणी राहतो, एक लक्षात ठेवा। तर चांगली आहे, चांगली भरती आहे, 22,000 रुपये महिना भेटणार आहे। चांगली आपल्या जिल्ह्यामध्ये ड्युटी राहते, आपल्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात चांगला पगार आपल्याला भेटणार आहे। चांगली शाही ड्युटी जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शॉटमध्ये